सध्या मी आहे धरमपेठ झोनमध्ये आणि इथे सफाई मजदूर कामगार संघटनेने जे आहे आज सभापतीचा घेराव केलेला होता। खरं तर त्यांच्यासोबत डिस्कशन झालं, काय नेमका मॅटर आहे तो आपण समजून घेणार आहोत। सर, काय सांगाल, आज तुम्ही सभापतीचा घेराव केला, त्यांच्यासोबत चर्चा झाला, काय नेमका विषय होता? आपला धरमपेठ जोचा जो झोनल अधिकारी आहे बासनवार हा उपायुक्तांच्या आदेशाचे पालन करत नाही। उपायुक्त राजेश भगत यांनी 1 महिन्यापूर्वी एका सफाई कर्मचाऱ्याला कार्यमुक्त करण्यासाठी आदेश केलं, कारण की त्याच्या घराजवळ एक झोन आहे मंगळवारी, तिथे त्याला बदली पाहिजे होती, कारण की हा झोन त्याला लांब पडतो आणि लांब पडत असल्यामुळे प्रवासात येण्या जाण्यामध्ये आणि आई वडिलांची प्रकृती बरी नाही, त्यांचं औषधोपचाराकरिता त्यांनी आपली विनंती अर्जानुसार मागणी केली होती। पण हे मागणीपत्र स्वीकार झाल्यानंतर झोनल अधिकाऱ्याचं काम होतं की हे उपायुक्त राजेश भगतची सही आहे, त्याला सोडायला पाहिजे, तो तिथे जाऊन जॉईंट होईल, ते याला कार्यमुक्त अद्यापही केलं नाही। मनुष्यबळ नाही आहे, तर आता यांना गेल्या कालावधीमध्ये 500 लोकांच्या भरतीमध्ये यांना 49 लोक सफाई कर्मचारी यांना मिळाले। आता याला 15 दिवस झाले मिळून, ते या 49 सफाई कर्मचाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या मोबदल्यामध्ये मिळाले, तरी त्याला या कर्मचाऱ्याला सोडायचं नाही आहे। ऑर्डर कधी निघाली ट्रान्सफरची? आणि ट्रान्सफरची ऑर्डर निघाली आहे 17/7/2026 रोजी। आता आम्ही त्यांना फोन केला उपायुक्त भगत साहेबांकडे जाऊन की झोनल अधिकारीपेक्षा उपायुक्त मोठा आहे की तुम्ही मोठे? तर तो उपायुक्त एवढा मोठा, त्यांच्या आदेशा लेखी स्वरूपात स्वाक्षरी मान्य करायला तयार नाही आहे। आणि जेव्हा आज आम्ही त्यांच्या संदर्भात त्या मुलाला अद्यापही सोडत का नाही जेव्हा विचारणा केली, तर त्यांना बदनाम केलं सभापतींना की सभापती नाही म्हणत आहे। आता मला हे कळते की सभापतीचा सफाई कर्मचाऱ्यांची संबंध कसा? प्रत्यक्षपणे एक सफाई कर्मचाऱ्याला सभापती ओळखत नाही, पण हा झोनल अधिकारी बासनवार यापूर्वी पण चोर होता, महानगरपालिकामध्ये चोऱ्या केल्या, सामान विकून खाल्ल्या, सफाई कर्मचाऱ्याला आपल्या घरची संडास साफ करायला लावली, सफाई कर्मचाऱ्यांना आपल्या घरचे मुलं बाळ आण, आपल्या घरचं दूध किराणा आण, या पद्धतीचं काम करायला लावलं। जेव्हा तक्रार करायला गेलो तर 60 घाटनं डॉक्टर गजेंद्र मल्ले तिथून याची सुटका झाली, कारवाई नाही झाली, त्याला तुरंत कार्यमुक्त केलं आणि घरं सोडलं। आता हे दुसरं प्रकरण झालं की एका कर्मचाऱ्याला कार्यमुक्त झाल्यानंतर उपायुक्तांचा आदेश झाल्यानंतरही तो 1 महिना त्याला कार्यावरून सोडत नाही आहे। यामागे त्याचा स्वार्थ आहे किंवा त्याला पैशाचं मोठं लालच सुटलेलं आहे, त्याला पाहिजे, आणि ते तर एक वेगळं झालं, तो भ्रष्टाचारच वेगळा झाला। पण तुम्ही झोनल एक अधिकारी सर्वसाधारण इथं निवडून आणणारे लोकप्रतिनिधी आहे, पूर्ण शासन सफाई कामगारांच्या पाठीशी उभा आहे। देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री सफाई कामगारांच्या हितासाठी हजारोच्या संख्येत सफाई कामगारांची भरती करत आहे। महापौरपासून तर उपमहापौरपासून लिहिलं त्या हातीपेडपासून सर्व महिला पदाधिकारी नागपूर महानगरपालिकांचा यांच्या अतिशीघ्र नियुक्ती किती लवकरात लवकर व्हावीकरिता आपलं मनुष्यबळ काम करत आहे। आणि हे प्रशासन अधिकारी, ॲडमिनिस्ट्रेशन, काही लाचखोर अधिकारी हे यांचा नावाखाली नाही का यांना बदनाम करण्याचं काम करत आहे की हे सभापती नाही म्हणत आहे म्हणून नाही करत आहे। यामागे या अधिकाऱ्याला तुरंत सस्पेंड करण्याची कारवाईची प्रक्रिया झाली होती पण थांबली। पण आज आमचं म्हणणं सभापतीला मॅडमला हेच आहे की यांनी आज तुमच्या नावाचा उपयोग केला आहे, आता एक आहे असे माहीत नाही अजून किती। तुम्हाला काय वाटतं, काम थांबवण्यासाठी कुठेतरी यांची ट्रान्सफर थांबवण्यासाठी सभापतीच्या नावाचा वापर केला? हां, सभापतीच्या नावावर काहीतरी ब्लॅकमेलिंग म्हणून यांनी घेण्यासाठी गेलेलं आहे। आणि यांना वाचवणारे हे एक शेवटला यापूर्वी गुडदे पाटील आले होते, पण यावेळेस यांना कोणी वाचवायला येणार नाही। आम्ही सभापती मॅडमला म्हटलं आहे आणि आता महापौर मॅडम आणि उपायुक्त यांना म्हणायला चाललो की या झोनल अधिकाऱ्यांनी जो पण बदनाम करेल आमच्या सभापतींना किंवा पदाधिकाऱ्यांना, कामगारांचा हितार्थ काम करणाऱ्या नेते मंडळीला, शासनाच्या अशा प्रशासनिक अधिकाऱ्यावर ताबडतोब निलंबनाची कारवाई। तुम्ही झोनल अधिकाऱ्यावर गंभीर आरोप देखील लावले की त्यांनी लाच घेतात, आपल्या स्वतःच्या घरचे कामं करायला लावतात। तुमच्याजवळ याचे काही प्रूफ आहेत? याचे पुरावे आम्ही जेव्हा उपायुक्त घनकचराचे आपले गजेंद्र मल्ले साहेब होते त्यांना आमोरासमोर दिल्या, त्या सफाई कर्मचारी आता बदली तो झालेला आहे गांधीबाग झोनमध्ये, तो सफाई तो आधी सुरुवातीला यांच्या घरी काम करत होता, यांच्या घरची मलमूत्र साफ करत होता, तो एवढा त्रासून गेला होता, त्याला बदली विनंती नव्हतं, पण तो त्यावेळेस आमच्याकडे आला संघटनेकडे, आम्ही त्याची पाठराखण केली। आणि त्यावेळेस जेव्हा आम्ही मल्ले साहेबांना याचे पूर्ण व्हिडिओ क्लिपपासून तर सगळं दाखवलं, याच्या घरचा वरचा हॉलही दाखवला, टेरिस, की तिथं नागपूर महानगरपालिकेचं सर्व सामान ठेवलेलं आहे आणि हा पूर्ण उपयोग करून राहिला। आणि हा पूर्ण भ्रष्टाचारी करप्ट अधिकारी आहे, हा कोणाचाही मानणारा आणि ऐकणारा आहे नाही।
अशा अधिकाऱ्याला महानगरपालिकेच्या बाहेर काढावं आणि सफाई कामगारांना सुरक्षा द्यावी, कारण की हा भ्रष्टाचार आहे. आज आपली नेमकी काय मागणी आहे? कारण सभापतींनी म्हटलं की जोपर्यंत म्हणजे इथून ट्रान्सफर जो होत आहे त्याच्या बदल्यात एक व्यक्ती मिळत नाही, म्हणजे जे 557 कर्मचारी होते त्याचं वाटप सगळीकडे झालं, पण त्यांच्या बदल्यात एक वेगळा व्यक्ती येत नाही तोपर्यंत होणार नाही. तेच पुरावा आम्ही घेऊन इथे आलेलो आहोत. 49 कर्मचारी यांना दिनांक 10/8/2026 रोजी मिळालेले आहे. 8 दिवस झालेले आहे. तर या एका कर्मचाऱ्याचा मोबदल्यात एक हवा होता, पण यांना 49 मिळालेला आहे. पण अद्यापही 8 दिवस झाली आहे. तो मुलगा रोज येणं जाणं करून राहिला, प्रामाणिकपणे ड्युटी करून राहिला आणि अद्यापही आजही आणि हा बघून गेला. हा इथून झोन अधिकारी आपला झोन सोडून निघून गेला. जेव्हा आम्ही त्यांना सांगितलं, विचारणा मागणी केली. काय आहे? आमची मागणी हीच आहे की सभापती मॅडमचा दुरुपयोग करणारा हा झोनल अधिकारी याच्यावर कारवाई व्हावी. यापुढे सफाई कर्मचाऱ्यांचा एकालाही त्रास सहन करावा लागणार नाही किंवा या सफाई कर्मचाऱ्यांचं शोषण होणार नाही, म्हणून याची बदली करून एक चांगला आणि प्रामाणिक अधिकारी झोनल अधिकारी म्हणून इथं नियुक्त झाला पाहिजे आणि याला याची जागा सभापती नावाचा उपयोग करण्याचा आणि सफाई कामगारांना हरासमेंट करण्याचा याला शिक्षा झाली पाहिजे. नक्कीच. तर धरमपेठ झोनचे झोनल अधिकारी यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि इथे एक चांगला अधिकारी बसायला पाहिजे जो सभापतीच्या नावाचा कुठेही गैरवापर करणार नाही किंवा सफाई कामगारांना त्रास देणार नाही, अशा प्रकारची मागणी जी आहे आज या संघटनेने केलेली आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.